नमस्कार. व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे. Nnms परीक्षेत 2 तर सारथी शिष्यवृत्तीधारक 13 आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्रावणी अरबुनेची निवड असे घवघवीत यश मिळवलेले विद्यार्थी आणि शिक्षक दिन या निमित्तानं छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे हार्दिक सत्कार समारंभाचं आयोजन केले होते. शिक्षकांचे मार्गदर्शन, आई-वडिलांच्या कष्टाचे व त्यागाचे फलित मुलांच्या गुणवत्तेवर सार्थ ठरत असते. छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता जोपासत नाविन्यपूर्ण यश मिळवले आहे. यशाचे शिखर गाठणाऱ्या या गुणवंतांचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री जी सुर्वे सर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले. संस्थेचे सचिव मिलिंद जाधव साहेब यांनी चांगले शिक्षण असेल तरच आपले भविष्य घडवता येते. संस्कारक्षम पिढी भावी काळाची गरज आहे. जास्तीत जास्त दर्जेदार विद्यार्थी घडले पाहिजेत, याकरता विद्यालय सातत्यानं प्रयत्नशील राहील, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी केले. Nnms परीक्षेत 2 तर सारथी शिष्यवृत्तीधारक 13 आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन याप्रमाणे विद्यार्थ्यांचा अनोख्या पद्धतीनं सत्कार म्हणजे संपूर्ण दुधोंडी गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. औक्षणासोबतच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मिठाई देऊन तोंड गोड करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी एक वेगळाच अनुभव आणि आनंद या दिवशी घेतला की तो आनंद त्यांच्या कायम स्मरणात राहील. विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या फेरीमध्ये सहभागी झाले होते. ते देखील खूप आनंदी होते. दुधोंडीतील ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले. असेच यश मिळवा, शाळेचा नावलौकिक असाच वाढवा, असे गौरवोद्गार काढले. शाळेच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह या दिवशी दिसून येत होता. एखाद्या सणासारखा हा दिवस सर्वांनी साजरा केला. या मिरवणुकीसाठी संस्थेचे संचालक श्री शंकरराव भातमारे बापूंनी आपली ओपन जीप मिरवणुकीसाठी दिली. मिरवणुकीची खरी शोभा या ओपन जीपने वाढली. काही मुला-मुलींनी तर या जीपमध्ये बसण्याचा पहिल्यांदाच आनंद घेतला. दुधोंडी मुख्य चौकामध्ये संस्थेचे सचिव मिलिंद जाधव साहेब, संचालक शंकरराव साळुंखे, संस्थेचे हितचिंतक मुजावर सर, ललित मोहन सुर्वे आणि ग्रामस्थांच्या मार्फत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचं विद्यालयामध्ये हार्दिक सत्कार करून कौतुक करण्यात आले। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक देखील या सत्कार समारंभाकरता उपस्थित होते। हे विद्यार्थी रोहित तुकाराम धायगुडे याने 130 गुण मिळवून यश संपादन केले। विश्वजित अरविंद माने याने देखील 101 गुण मिळवले। या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक 12,000 रुपये म्हणजे एकूण 48,000 रुपये प्रत्येकी मिळणार। तर सारथी शिष्यवृत्ती धारकांना प्रत्येकी वार्षिक 9,600 रुपये मिळणार। यामध्ये सायली संजय देसाई, पृथ्वीराज संदीप पाटील, शर्वरी प्रताप साळुंखे, समृद्धी गणेश जाधव, शुभांगी भरत नलवडे, कल्याणी सुरेश जाधव, वेदांत विकास अरबुने, श्रावणी अमर जाधव, कल्याणी नितीन घोरपडे, सई गणेश साळुंखे, चैत्राली संदीप जाधव, मोहित अनिल रानमाळे आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये श्रावणी शंकर अरबुनेचा प्रथम क्रमांक आला आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरता निवड झाल्याबद्दल या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा संस्था आणि शाळेच्या वतीने हार्दिक सत्कार करण्यात आला। NMS परीक्षेत एकूण 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले। या 2 विद्यार्थ्यांना श्री VD भोये सरांनी प्रत्येकी 500 रुपये बक्षीस दिले। या सत्काराबरोबरच विद्यालयाच्या दृष्टीने गौरवाची बाब म्हणजे विद्यालयाच्या क्लार्क युगांतरा रमेश चव्हाण मॅडम यांचा मुलगा आणि विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्वच्छंद रमेश चव्हाण याची व्हिएतनाम या ठिकाणी मर्चंट नेव्ही करता निवड आणि रुजू झालेबद्दल हार्दिक सत्कार करण्यात आला। यानंतर दोन्ही विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंद यांचा संस्थेच्या वतीने हार्दिक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री GB सुर्वे सर, उपाध्यक्ष श्री धनंजय जाधव, सचिव श्री मिलिंद जाधव साहेब, संचालक श्री शंकरराव साळुंखे, श्री चव्हाण सर, श्री जनार्दन दादा साळुंखे, गावडे मामा, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा सौ सुनंदा जाधव, दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते। आदरणीय सन्माननीय थोर तत्ववेत्ते ज्यांचा जगभर मान सन्मान केला गेला असे भारतीय, आपला देशाचा अभिमान, ज्यांनी पाश्चात्य संस्कृतीला, तत्वज्ञानाला, पौरात्य तत्वज्ञानाचा परिचय करून दिला साध्या सोप्या भाषेत। ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक बक्षीस ठेवलं जातं। असे थोर सन्माननीय राधाकृष्ण यांनी खरोखरच भारताची मान जगात उंचावली। संस्कृत मधला एक श्लोक आहे छोटासा, नृपत्वंच विद्वंतच नैव तुल्यम कदाचन, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। राजेपण आणि विद्वत्ता याची कधीही तुलना होत नाही, कारण राजेपण त्याच्या राज्यापुरतच मर्यादित असतं, राज्यातले प्रजाच त्याचा सन्मान करतात, पण विद्वान जो असतो त्याला जगभर सन्मान मिळतो।
आणि ही पात्रता राधाकृष्णन यांनी या ठिकाणी प्राप्त करून दाखवली. हा खरोखर भारताचा, भारतीय संस्कृतीचा, भारतीय तत्वज्ञानाचा मोठा सन्मान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल. विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.